नमस्कार, मी सेजल. सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम खरंच काय आहे? 1,000 रुपये गुंतवा आणि 20,000 रुपये मिळवा. हे कितपत खरं आहे? चला सांगते. SASS ही भारत सरकारची सुरक्षित योजना आहे, जी खास 60 वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. यामध्ये तुम्ही किमान 1,000 आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेवरती सरकार साधारणतः 8% आसपास व्याज देते आणि हे व्याज दर 3 महिन्यांनी तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतं. आता 20,000 रुपये महिन्याला कधी मिळतात? तर जेव्हा तुम्ही जवळपास 30 लाख रुपये गुंतवतात तेव्हा तुम्हाला वर्षाला साधारणतः 2.4% इतकं व्याज मिळत असतं. म्हणजेच महिन्याला सरासरी 20,000 रुपये. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे आणि नंतर 3 वर्षांनी हा वाढवताही येतो. ही योजना पूर्णतः सुरक्षित आहे कारण ती सरकारकडून चालवली जाते. खातं उघडण्यासाठी तुम्ही जवळच्या इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो देऊन सहज सुरुवात करू शकतात. कोण गुंतवणूक करू शकतं तेही सांगते. वयमर्यादा 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त, 55 ते 60 वर्ष रिटायरमेंट घेतलेले. तोटे काय आहे तर मधल्या काळात जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला पेनल्टी बसू शकते. व्याजावरती टॅक्सही लागू होतो. इन्फ्लेमेशन जास्त असेल तर रिअल रिटर्न हा कमी होऊ शकतो. इंटरेस्ट रेट सरकार बदलू शकतं. आवश्यक कागदपत्र काय आहेत तर आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, वयाचा पुरावा, रिटायरमेंट प्रूफ जर लागू असेल तर. फॉर्म भरायचा आहे, रक्कम जमा करायची आहे, खातं सुरू होतं आणि व्याज मिळायला सुरुवात होते. जर तुम्ही सुरक्षित नियमित उत्पन्न शोधत असाल तर SASS ही खूप चांगली योजना आहे. पण लहान गुंतवणूक, मोठं व्याज या चुकीच्या कल्पनेपासून तुम्ही दूरच राहायला हवं.